तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेशच्या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। आज देखील आपण जे आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क या एक्झामसाठी या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तर तसेच विद्यार्थ्यांना याच भरतीसाठी 420 पेजेसचे आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे। ही पीडीएफ विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त आणि फक्त 149 मध्ये दिले जात आहे। जर आपण हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर इतर सुपर क्लास पाहून घेत असाल तर तुमची किंमत वाढेल 200 होऊन जाईल। तर जोही इच्छुक विद्यार्थी आहे ना घेण्यासाठी 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा। बरेच विद्यार्थी कॉल करत आहेत, कॉल नाही करायचा, रिसीव्ह केला जाऊ शकत नसतो। व्हॉट्सअप करायचा आहे, टाइम मिळताच मी तुम्हाला रिप्लाय देऊन टाकत असतो। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नसाल केलेले लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो। जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल पुढचे सुपर क्लास जेव्हा कधी आपण होईल ना नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीविषयी सर्वात पहिले तुम्हालाच मिळून जाईल। आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो नक्कीच दाखवायचा आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। विचारलेल्या प्रश्नामध्ये असं आहे की महाराष्ट्रामध्ये मुद्रांक शुल्क किती टक्के आहे ते सांगायचं आहे। मुद्रांक शुल्क तर 2 ते 4%, 5 ते 7 किंवा 7 ते 8 किंवा 3 ते 4। तर मुद्रांक शुल्क महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना किती आहे? 5 ते 7% असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे। कव्हर करूया दुसरा प्रश्न। तर प्रश्नामध्ये विचारलेलं की हायड्राझिरम हे खालीलपैकी कशाचे लॅटिन नाव आहे? हायड्राझिरम हे एक लॅटिन नाव आहे, आपल्याला या ठिकाणीच कळत आहे विद्यार्थ्यांनो। तर हे कशाचे आहे? जस्तचे आहे का, पाऱ्याचे आहे, तांब्याचे किंवा पितळचे? तर हायड्राझिरम म्हटलं तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच पाऱ्याचे हायड्राझिरम हे लॅटिन नाव आहे। कव्हर करूया तिसरा प्रश्न। लाल मुंग्यांच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? लाल मुंगी एवढी छोटी असते पण जर आपल्याला चावली तर विद्यार्थ्यांनो किती त्याचा त्रास होतो सर्वांनाच माहित आहे। तर या ठिकाणी सायट्रिक आम्ल असते का, फॉर्मिक आम्ल असते का, स्टिअरिक किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर 2 योग्य आहे। फॉर्मिक ऍसिड जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी लाल मुंग्याच्या दंशामध्ये असते, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे। प्रश्न चौथा असा आहे की ABO हे 3 रक्तगट आहेत। या रक्तगटाचा शोध जो आहे विद्यार्थ्यांनो कोण लावलेला आहे? कार्ल लँडस्टेनर यांनी। पण कोणत्या वर्षी लावलेला आहे प्रश्नामध्ये आपल्याला सांगायचं आहे। रक्तगट आहे ABO तर 1902 मध्ये लावलेला आहे का, 1904, 1906 किंवा 1900? तर ऑप्शन्स क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे। वर्षे 1900 या वर्षामध्ये कार्ल लँडस्टेनर यांनी ABO या रक्तगटाचा शोध लावलेला आहे। कव्हर करूया पाचवा प्रश्न, जे की आहे आभासी खोड खालीलपैकी कोणत्या झाडाला असते किंवा कोणत्या वनस्पतीला असते असे म्हणू शकतो? आभासी खोड म्हणजे काय की असून नसल्यासारखे आपण म्हणू शकतो। तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे बाभूळ, पिंपळ, वड किंवा केळी। तर नॉर्मलचा प्रश्न आहे, केळीला जे आहे आभासी खोड असते हे आपल्याला लक्षात येते। सहाव्या प्रश्नात विचारलेला असा आहे की उल्फ हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जात असतो? पुरस्काराचं नाव लक्षात घ्या फक्त, बाकी सगळं इग्नोर करायचं आहे। उल्फ पुरस्कार रसायनशास्त्र, कला, कृषी किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो जर आपण याचं उत्तर पाहिलं तर ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर योग्य राहणार आहे 4 म्हणजेच काय? उल्फ पुरस्कार कृषी, कला तसेच रसायनशास्त्र। तर या सर्व क्षेत्रामध्ये प्रदान केला जात असतो किंवा दिला जात असतो। सातव्या प्रश्नात नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो ते सांगायचं आहे। नोबेल पुरस्कार ऑप्शन्स मध्ये आहे शांतता क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात, कला क्षेत्रात किंवा रसायनशास्त्र? ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3 कलाशास्त्रामध्ये विद्यार्थ्यांनो नोबेल पुरस्कार हा दिला जात असतो। प्रश्न 8वा असा आहे की राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे। कोणते फळाचं? डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, कोल्हापूर, नाशिक किंवा नागपूर? तर ऑप्शन्स क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे। सोलापूर या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे। तर 9व्या प्रश्नात असं विचारलेलं की महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस खालीलपैकी कोणाच्या सन्मानार्थ साजरा होत असतो? कोणता दिवस? विद्यार्थी दिवस। शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधी? तर विद्यार्थी दिवस जो आहे विद्यार्थ्यांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ हा साजरा होत असतो। कव्हर करूया पुढचा प्रश्न।
तर 10व्या प्रश्नात पोर्तुगीज पाठोपाठ भारतामध्ये व्यापारानिमित्त कोण आलेले होते ते सांगायचं आहे. सर्वप्रथम पोर्तुगीज आले, त्याच्यानंतर कोण आलेले आहे, इंग्रज, डच, फ्रेंच किंवा वरीलपैकी सर्व. तर पोर्तुगीज पाठोपाठ जे आहे फ्रेंच, डच, इंग्रज हे सर्व आले होते भारतामध्ये व्यापाराच्या निमित्त. कव्हर करूया पुढचा प्रश्न. 11व्या प्रश्नात विचारलेला असा आहे की त्रिपुरा राज्याच्या तिन्ही बाजूने कोणता देश आहे? तिन्ही बाजूने त्रिपुरा राज्याच्या पाकिस्तान आहे का, नेपाळ, श्रीलंका किंवा या ठिकाणी आपल्यासमोर बांगलादेश एक आहे. ऑप्शन्स क्रमांक 4च योग्य राहणार. बांगलादेश हा जो आहे त्रिपुरा राज्याच्या तिन्ही बाजूने स्थित असलेला लक्षात येतो. 12व्या प्रश्नामध्ये विचारलेलं की लिंबामध्ये खालीलपैकी किंवा प्रामुख्याने कोणते ऍसिड असते ते सांगायचं आहे. फळ आहे लिंबू. कोणती फळ असते? तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो. ऑप्शन्स मध्ये आहे या ठिकाणी ॲसिटिक, लॅक्टिक, टार्टरिक किंवा सायट्रिक. तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. सायट्रिक ॲसिड जे आहे लिंबामध्ये समाविष्ट असते हे लक्षात येते. जर आपण ॲसिटिक ॲसिड पाहिलं तर हे कशामध्ये असते विद्यार्थ्यांनो? ॲसिटिक ॲसिड. तर या ठिकाणी ते फळ आहे. या ठिकाणी दुसरे एक आहे आणि या ठिकाणी तिसरे एक आहे. तर टार्टरिक जर पाहिलं विद्यार्थ्यांनो आपण चिंच तसेच अंगूर तसेच केळी या तिन्हीमध्ये असते. तसेच लॅक्टिक जर पाहिलं विद्यार्थ्यांनो तर असते ते दूध दही या दोन्ही मध्ये लॅक्टिक आम्ल असलेले दिसते. आणि सायट्रिक जर पाहिलं या ठिकाणी तर ते कशामध्ये असते? आवळा यामध्ये असते. हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 13व्या क्रमांकाचा. हवेत उडणारा जो फुगा असतो त्या फुग्यामध्ये कोणत्या वायू असतो ते समाविष्ट सांगायचं आहे. हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये तर नायट्रोजन, हेलियम, कार्बन किंवा ऑक्सिजन. तर हेलियम नावाचा वायू जो आहे हवेत जे फुगे उडत असतात त्यामध्ये भरलेला दिसतो. 14वा प्रश्न कव्हर करूया की कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाही ते सांगायचं आहे. बाकी सर्व आहेत. एक असा आहे ग्रंथ की जो नाही आहे. तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी, हू वेअर शुद्राज, कास्ट इन इंडिया किंवा अस्पृश्यतेचा प्रश्न. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. अस्पृश्यतेचा प्रश्न हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथ नाही. कोणाचा आहे? तर व्यक्ती आहे त्या ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदे यांचा आहे. बाकीचे द कास्ट इन इंडिया, हू वेअर शुद्राज, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे सर्व ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. 15व्या प्रश्नात विचारलेलं की गुलाबी क्रांती कशाच्या उत्पादनासाठी करण्यात आलेली होती? कोणती गुलाबी क्रांती विचारलेली आहे? कांदा उत्पादनामध्ये, दूध उत्पादनामध्ये, अंडी किंवा ज्वारी. तर ऑप्शन्स क्रमांक 1 कांदा उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी गुलाबी क्रांती ही घडून आलेली होती हे लक्षात येते. तर 16व्या प्रश्नात असं विचारलेलं आहे की राष्ट्रपतींच्या गाडीवर कोणते चिन्ह असते? तुम्ही लक्ष नसेल दिले त्यांच्या गाडीवर तर एक चिन्ह असते. कशाचे? अशोक स्तंभ, जयस्तंभ, लाल किल्ला किंवा ताजमहाल. तर अशोक स्तंभाचे चिन्ह जे आहे राष्ट्रपती यांच्या गाडीवर असते हे आपल्या सर्वांना आजपासून लक्षात घ्यायचं आहे. 17व्या प्रश्नात असा आहे की खानापूरचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात किंवा स्थित आहेत? खानापूरचे पठार सांगली, सातारा, जालना किंवा पालघर. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच सांगली जिल्ह्यामध्ये खानापूरचे पठार हे स्थित आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात येते. 18वा प्रश्न महाराष्ट्रामध्ये गडकऱ्यांचे बंड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झालेले होते? गडकऱ्यांचे बंड महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वच महत्त्वाचे आहेत. गडकऱ्यांचे बंड विचारलेले सातारा, नाशिक, कोल्हापूर किंवा या ठिकाणी नागपूर. तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहणार आहे. म्हणजेच कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात गडकऱ्यांचे बंड घडलेले होते हे दिसतात. 19व्या प्रश्नात विचारलेले की मुस्लिम लीग याची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी म्हटलं तरी चालेल की करण्यात आलेली होती? कोणती संघटना? मुस्लिम लीग. 24 डिसेंबर 1906 किंवा 10 डिसेंबर 1906, 30 डिसेंबर किंवा 20 डिसेंबर 1906. ऑप्शन्स क्रमांक 3 30 डिसेंबर 1906 या वर्षी या दिवशी मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती. 20वा प्रश्न असा आहे विद्युत चुंबकीय लहरी म्हणजे खालीलपैकी कोणते किरण असते? विद्युत चुंबकीय लहरी या म्हणजे तर गॅमा किरण, बीटा किरण, क्ष किरण किंवा अल्फा किरण.
ऑप्शन क्रमांक योग्य आहे 3. क्ष किरण म्हणजेच काय, विद्युत चुंबकीय लहरी असतात. 21व्या प्रश्नात विचारलेलं की वेदांकडे परत चला असा जो संदेश आहे तो कोणी दिलेला होता, कोणामार्फत देण्यात आलेला होता विचारलेलं. तर ऑप्शन्स मध्ये आहे दयानंद सरस्वती, स्वामी श्रद्धानंद, स्वामी विवेकानंद, दादाभाई नौरोजी. तर वेदांकडे परत चला हा जो संदेश आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच दयानंद सरस्वती यांनी दिलेला होता हे दिसते. कव्हर करूया प्रश्न 22वा. राष्ट्रकुटाच्या काळात वेरूळ येथे कोणत्या लेण्या कोरल्या गेल्या होत्या ते सांगायचं आहे. कोणाच्या काळामध्ये, राष्ट्रकुटांच्या. कोणत्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, वेरूळ येथे. तर चतुर, कैलास, गजानन, प्रताप. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 2. कैलास लेण्या ज्या आहे विद्यार्थ्यांनो राष्ट्रकुटांच्या काळामध्ये वेरूळ येथे कोरलेल्या लक्षात येतात. प्रश्न 23वा की पानसेत धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात किंवा कोणत्या नावाने संबोधले जाते हे आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या धरणाच्या, पानसेत धरणाच्या जलाशयाला. एसाजी कंक म्हणतात का, तानाजी सागर, पासलकर किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 तानाजी सागर असे पानसेत धरणाच्या जलाशयाला संबोधले जात असते. प्रश्न विचारलेला 24वा असा आहे की कोकणच्या दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहत असते. कोणाच्या, कोणत्या विभागाच्या, तर विचारलेलं की कोकणच्या दक्षिण सीमेवरून. पैनगंगा, कुंडलिका, वैतरणा किंवा तोरेखोल. तर ऑप्शन क्रमांक 4 तोरेखोल ही नदीची आहे कोकणच्या दक्षिण भागावरून किंवा सीमेवरून आपण म्हणू शकतो विद्यार्थ्यांनो वाहणारी नदी आहे. 25वा प्रश्न की कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत हक्कातून संपत्तीचा हक्क हा वगळण्यात आलेला आहे. ते कोणती घटना दुरुस्ती होती ज्यानुसार हे घडलेलं आहे. ऑप्शन्स मध्ये कलम 33 आहे, घटना दुरुस्ती आहे, हे माफ करा. घटना दुरुस्ती 33, 66, 55 किंवा 44. तर ऑप्शन क्रमांक 4 घटना दुरुस्ती 44 या घटना दुरुस्तीनुसार विद्यार्थ्यांनो कशामधून, या ठिकाणी मूलभूत हक्कातून संपत्तीचा हक्क जो आहे तो वगळण्यात आलेला दिसतो. प्रश्न 26वा असा आहे की वन या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. शब्द आहे वन. तर ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे कानन, विटन, विपिन किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. विपिन, विटप किंवा या ठिकाणी कानन हे सर्व जे आहे वन शब्दाशी समानार्थी असलेले आपल्या सर्वांना दिसतात. पुढचा प्रश्न म्हणजे 27वा असा आहे की नरोरा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीकाठी आहे. नरोरा अणुऊर्जा प्रकल्प यमुना, गंगा, गोदावरी किंवा नर्मदा. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 2 गंगा नदीकाठी नरोरा अणुऊर्जा प्रकल्प असलेला दिसतो. प्रश्न 28वा की राष्ट्रपती पदाचा कार्यकालाशी संबंधित असलेले खालीलपैकी कोणते कलम आहे. कार्यकालाशी संबंधित त्यांच्या राष्ट्रपतींच्या कलम 55, कलम 56, कलम 57 किंवा 58. तर कार्यकालाशी संबंधित राष्ट्रपती यांच्या कलम 56 असलेले आपल्या सर्वांना दिसते. 29व्या प्रश्नात विचारलं की यंत्रमागाचे प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते ठिकाण आहे. यंत्रमागाचे प्रमुख केंद्र कोणते आहे. मिरज, सांगली, बार्शी किंवा इचलकरंजी. ऑप्शन्स क्रमांक 4 म्हणजेच इचलकरंजी हे कशाचे, यंत्रमागाचे एक प्रमुख केंद्र आहे. 30व्या प्रश्नात विचारलेले की अमृत तलावाकाठी खालीलपैकी कोणते धार्मिक स्थळ स्थित आहे. उत्तर तुम्हाला येत असेल. अमृत तलावाकाठी पंजाबमध्ये कोणते आहे धार्मिक स्थळ. सुवर्ण मंदिर, बद्रीनाथ, काशी, शिर्डी साईबाबा किंवा या ठिकाणी. चला उत्तर कव्हर करूया. सुवर्ण मंदिर जे आहे विद्यार्थ्यांनो अमृत तलावाकाठी असलेले एक धार्मिक स्थळ आहे. शीख धर्मीयांचे सर्वांनाच माहीत आहे. तर अतिशय महत्त्वाची सूचना आता आपण कव्हर करूया. पुन्हा एकदा रिमाइंडर 420 पेजेसची PDF विद्यार्थ्यांनो याच भरतीसाठी आपण तयार केलेली आहे. जे की फक्त आणि फक्त 149 मध्ये हा सुपर क्लास पाहून जर घेतात तर तुम्हाला दिले जात आहे. नंतर तुम्ही घेसाल 200 रुपयामध्ये मिळून जाईल. घेण्यासाठी काय करायचं आहे 8208685624 या क्रमांकावर तुम्हाला नक्कीच जो इच्छुक विद्यार्थी आहे ना त्यांनी तर नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे विद्यार्थ्यांनो. कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले लगेच सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो नक्कीच दाखवायचा असतो. तुमच्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी थोडासा जो प्रोत्साहन आहे तो मला प्राप्त होत असतो जेव्हा तुम्ही लाईक करसाल सुपर क्लासला. लगेच करून घ्या.
चला मग भेटूया पुढच्या एखाद्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.